नमस्कार, मी प्रकाश भोते. प्रभू मॅथ्स या चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 9वी गणित भाग 1 व्हिडिओ नंबर 2 मध्ये आपण संच प्रकरण त्यामधील प्रॉब्लेम सेट 1.2 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधी व्हिडिओ नंबर 1 मध्ये आपला 1.1 प्रॉब्लेम सेट झालेला आहे. 1.2 मध्ये काय आहे नेमकं, तर संचाचे प्रकार आपण बघणार आहोत आणि समान संच इक्वल सेट कशाला म्हणतात हे बघणार आहोत. ठीक आहे. मग संचाचे प्रकार टाइप ऑफ सेट्स, टाइप ऑफ सेट्स. त्यातला पहिला प्रकार काय आहे. आता हे जर तुमचं सगळं तोंडपाठ असेल, हे जर तुमच्या सगळं लक्षात येत असेल, तुम्ही लक्षात ठेवलेलं असेल, तर तुम्हाला 1.2 खूप सोपं जाणार आहे. अर्थ समजले पाहिजेत, लक्षात आलं पाहिजे आणि त्या पद्धतीत आपण लक्षात ठेवून प्रश्नसंग्रह, तुमचा प्रॉब्लेम सेट, उदाहरण संग्रह, सराव संच, आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवणार आहोत. बघूया 1.2 साठीची माहिती काय आहे. तर संचाचे सगळे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. पहिला प्रकार आहे एक घटक संच. पहिला कोणता आहे, एक घटक संच. सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट म्हणजे काय, तर ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक असतो. बघा, संच लिहिण्याच्या पद्धती आपण बघितल्यात. यादी पद्धत आहे, गुणधर्म पद्धत आहे, संच कसा लिहितात हे 1.1 मध्ये बघितलेलं आहे. या सर्व गोष्टी आपण 1.1 मध्ये बघितलेल्या आहेत. आता त्या संचाचे प्रकार कोणते आहेत, त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय एक घटक संच, एलिमेंट्स. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगल सेट. म्हणजे नेमकं काय, उदाहरणार्थ समजा मी लिहिलं ए बरोबर समजा 13 अंक लिहिला, तर याला एकच घटक ह्यात आहे म्हणून सिंगल टोन म्हणायचं. मी जर म्हणलं बी बरोबर समजा बी बरोबर मी लिहिलं सानिका, एका विद्यार्थिनीचं नाव आहे, एकच घटक आहे म्हणून काय म्हणणार आहे आपण ह्याला, एक घटक संच. समजा सी बरोबर मी लिहिलं तांबडा किंवा समजा येलो लिहिलं, मी एक रंगाचं नाव लिहिलं, नेम ऑफ कलर लिहिलं, सगळीकडे यात एक घटक आहे, यात एक घटक आहे, यात एक घटक आहे म्हणून या सर्वांना काय म्हणायचं, एक घटक संच. काय म्हणायचं, एक घटक संच. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला काय म्हणायचं, एक घटक संच. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगल सेट. हा पहिला प्रकार आहे. मित्रांनो, दुसरा प्रकार तुमचा कोणता आहे बघा. दुसरा प्रकार आहे रिक्त संच. रिक्त संच, नल सेट किंवा याला एम्प्टी सेट सुद्धा म्हणतात. नल सेट किंवा एम्प्टी सेट. नल, एम्प्टी, रिक्त म्हणजे काय, संचात घटकच नसणं किंवा बाय रोस्टर मेथड, लिस्टिंग मेथड तिथं काही संच लिहिणं हे अवघड असतं. अवघड म्हणजे काय, उदाहरणार्थ इयत्ता 9वीतील 7 फूट उंचीचा विद्यार्थी, कोणता संच असेल हा, रिक्त संच असणार. कसं काय, इयत्ता 9वी मध्ये 7 फूट उंचीचा विद्यार्थी असूच शकणार नाही म्हणून ह्याला रिक्त संच म्हणायचं. आठवड्याचे वार 8 आहेत, रिक्त संचच म्हणावं लागणार आहे, 8 वार असूच शकत नाही. तसं ज्या गोष्टी अशक्य आहेत, ज्या गोष्टी अशक्य असताना आपणाला लिस्टिंग मेथड मध्ये, यादी पद्धतीमध्ये एकही घटक लिहिता येत नाही,
त्यावेळेला आपण त्याला कसला संच म्हणायचं? रिक्त संच म्हणायचं. इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द सेट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन, देन इट इज कॉल्ड नल सेट or an empty set. You may call null or empty. म्हणजे काय? उदाहरणार्थ नल सेट म्हणजे कर्ली ब्रॅकेट A is equal to डॉट, याला नल सेट म्हणायचं, रिक्त संच झालं. उदाहरणार्थ आणखी मी काय सांगेन? अशक्य गोष्ट, नैसर्गिक संख्याचा संच आहे, अ नॅचरल नंबर सेट, बट द नंबर इज स्मॉलर दॅन 0. मग स्मॉलर दॅन 0 म्हणलं तर सगळे ऋण आले, निगेटिव्ह नंबर आले, मग हा नल सेट आपल्याला म्हणावा लागणार आहे. संचाचा तिसरा प्रकार आहे शांत संच. शांत संच फायनाईट. कसला सेट म्हणायचं? फायनाईट. आता फायनाईट सेट म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपण एखादा संच लिहायला सुरुवात करतो तेव्हा तो संच कुठं ना कुठं तरी संपत असतो, त्याची मर्यादा असते, कुठं तर संपतो, तेव्हा त्याला आपण कसला संच म्हणायचा आहे? शांत संच म्हणायचा आहे. आणि शांत संचातील घटकांची संख्या आपण मोजू सुद्धा शकतो. मग अ डेज इन मंथ, अ डेज इन वीक, आठवड्यातील वारांची संख्या, वर्षातील महिन्यांची संख्या, किंवा रेनबो, इंद्रधनुष्यातील रंगांची संख्या, हे सगळे तुमचे कसले संच येतील? शांत संच येतील, फायनाईट सेट येतील. सेमी. इफ सेट इज अ नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर are limited and countable, then it is called as a finite set. Countable आहेत and also elements are limited. मग जिथं लिमिट येतंय त्याला आपण काय म्हणणार आहे? शांत संच म्हणणार आहे. मग उदाहरणार्थ मी म्हणणार आहे 10 पर्यंतच्या समसंख्या किंवा 20 पर्यंतच्या विषम संख्या, म्हणजे 20 ला 10 ला हा संच संपणार आहे, म्हणून याला शांत संच म्हणायचा आहे. आणि शेवटचा प्रकार आहे अनंत संच. अनंत संच, अनंत इनफायनाईट. इनफायनाईट म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या आपण मोजू शकत नाही, अमर्यादित अशा प्रकारच्या संख्या असतात, त्याला काय म्हणायचं आहे? अनंत संच. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. म्हणजे अनंत, जिथं मर्यादा, जिथं अंतच होत नाही आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? अनंत संच, इनफायनाईट सेट. म्हणजे काय? उदाहरणार्थ ऋण संख्यांचा संच. आता ऋण संख्यांचा संच तुम्ही सुरुवात करणार आहे, -1, -2, -3, -4, -5, थांबणार कुठं? थांबायला चान्सच नाही, लिमिट सांगितलंच नाही आम्ही, म्हणून इनफायनाईट. आम्ही म्हणलं 10च्या पुढील नैसर्गिक संख्या 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 अनंतापर्यंत जाणार आहे, थांबायला चान्सच नाही, म्हणून आपण याला अनंत संच म्हणणार आहोत, इनफायनाईट सेट म्हणणार आहोत. असं मित्रांनो 1.2 मध्ये संचाचे 4 प्रकार येतात. एक घटक संच म्हणजे एक घटक असणं, सिंगल टोन रिक्त संच म्हणजे नल और एम्प्टी सेट ज्याच्यामध्ये एकही घटक नसणं, शांत संच म्हणजे संचातील सर्व जे घटक आहेत हे लिमिट मध्ये आहेत, लिमिटेड आहेत आणि मोजता येतात म्हणून शांत म्हणायचं, काउंटेबल आहेत म्हणून याला फायनाईट म्हणायचं. आणि अनंत संच अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल असेल तर त्याला आपण इनफायनाईट सेट म्हणायचं. यातला दुसरा संच आपण काय बघणार आहोत? दुसरा भाग आपण काय बघणार आहोत ह्यातला? आणखी
तर यात समान संच एक आहे बघा, समान संच, इक्वल सेट. इक्वल सेट. समान संच म्हणजे काय? जेव्हा दोन संच तुम्हाला एकसारखे दिसतात. उदाहरणार्थ ए बरोबर समजा 2 4 6 8 10. बी बरोबर सांगितलं तुम्हाला 2 ते 10 मधील समसंख्या, 0 ते 12 मधील म्हणावं लागेल. 0 ते 12 मधील समसंख्या. x such that x is equal to 0 to 12 बिटवीन नंबर, होय का नाही? मग आता इथं जर असं एक तुम्हाला लिस्टिंग मेथड दिलं, एक तुम्हाला गुणधर्म पद्धतीनं दिलं, तर तुम्ही काय करायचं? हा हिशोब करायचा. 0 ते 12, शून्यानंतरची पहिली संख्या 2 4 6 8 10, 10 नंतर 12 मधली सांगितल्या, म्हणजे 12 घेता येत नाही, 12च्या अलीकडची शेवट येतोय 10. म्हणून ए आणि बी मध्ये नेमके तेच घटक आले, म्हणून म्हणायचं सेट ए इज इक्वल टू सेट बी, समान संच. बघूया मित्रांनो, आपण आता 1.2 बघणार आहोत. बघा त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता जी आपण चर्चा केली ना, ती चर्चा जरा तुमच्या पुस्तकात आहे, पान नंबर 6 वर. जरा पान नंबर 6 तुम्ही बघायचं, आणि त्याचबरोबर पान नंबर 4 वर संचाचे प्रकार दिलेत, टाइप्स ऑफ सेट दिलेत, ते लिहून काढा वहीमध्ये, आणि मग त्याच्या खाली हा सेट असणं अपेक्षित आहे. बघूया प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणते संच समान आहेत ते सकारण सांगा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आता ए बघूया आपण. उत्तराला मी डायरेक्ट सुरुवात करतो. क्वेश्चन फर्स्ट. ए काय दिलंय बघा तुम्हाला. ए सच दॅट एक्स ए इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. म्हणजे काय? तर ए सेट. आता हा प्रश्न तुम्ही इथं लिहा. मी डायरेक्ट उत्तर कसं काढतो, तर ए सेट मध्ये आपल्याला असं सांगितलंय एक्स ची किंमत ही 3x - 12 आहे. म्हणजे काय? तर एक्स ची किंमत माफ करा 2 आहे. तर एक्स ची किंमत काढावी लागणार आपल्याला. 3x बरोबर 2 अधिक 1 पक्षांतर आपण मित्रांनो केलं. 3x बरोबर 3 केलं, म्हणून x बरोबर 3 भागिले 1 म्हणजेच x बरोबर आपलं किती आलं 1. म्हणजेच आपलं लिस्टिंग मेथड मध्ये 1 हा घटक आला, एलिमेंट्स आला. x such that 3x - 1 is equal to 2, that is mean by 1. बी काय सांगितलंय बघा. बी लिखाण करा बरं का मित्रांनो. कुठलं लिखाण? पुस्तकात जसं तसं दिलंय तसं. एक्स सच दॅट. एक्स नैसर्गिक संख्या आहे, पण एक्स मूळ नाही आणि संयुक्तही नाही. एक्स मूळ नाही आणि संयुक्तही नाही. मग संयुक्त नसणारी आणि मूळ नसणारी एकच संख्या आहे, ती म्हणजे 1. ती म्हणजे कोणती आहे? 1. आता ह्या गोष्टी मात्र तुम्हाला समजल्या पाहिजेत. मूळ संख्या म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येनं भाग जाणं. मित्रांनो, प्राईम नंबर म्हणजे अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय इटसेल्फ. त्यानंतर आहे कंपोजिट, संयुक्त संख्या. मग कंपोजिट आणि तुमच्या प्राईम हे जर तुम्हाला माहित असेल तर हे उत्तर आपण लिहिलेलं तुम्हाला समजेल. त्यानंतरचा सी आहे. सी प्रश्न मित्रांनो इथं लिहा तुम्ही. काय आहे बघा सी प्रश्न. तर सी संच असा आहे तुमचा. एक्स लिहितो मी मित्रांनो. एक्स सी इज इक्वल टू एक्स such that x belongs to n and x
इज स्मॉलर दॅन 2. कसं सांगितलं इथं तुम्हाला, तर x ची किंमत म्हणजे x हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे. मग नैसर्गिक संख्या तुम्हाला माहित पाहिजेत, 8वी मध्ये संच झाले तुम्हाला. नैसर्गिक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात. नॅचरल नंबर सेट आपला 1 पासून सुरू होतो. मग नॅचरल नंबर 1 पासून सुरू होत असेल तर 1 2 3 4 इनफायनाईट असणार आहे, अनंतापर्यंत असणार आहे. मग इथं तुम्हाला सांगितलंय हा घटक आहे, पण संख्या काय आहे, 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान तुम्ही म्हणणार 1 आहे, 0 आहे, वजा 1 आहे, वजा 2 नाही. नैसर्गिक सांगितलंय. नैसर्गिक म्हणजे फक्त पॉझिटिव्ह मोज संख्या. मग 2 पेक्षा लहान असणारी संख्या कोणती, तर फक्त 1 आणि 1च येईल. आणि आता तुमच्या लक्षात येईल, ए मध्ये एकच घटक आहे, बी मध्ये एकच घटक आहे, सी मध्ये एकच घटक आहे. तुम्ही म्हणू शकता तिन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आहेत, समान घटक आहेत. तिन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आहेत, समान संच आहेत. इन 3 sets there are same elements, hence संच A is equal to संच B is equal to संच C. A बरोबर B बरोबर C. ओके मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही याचं उत्तर नोटबुक मध्ये लिहा. बघूया आपण लागलीच दुसरा प्रश्न लगेच पाहतोय. क्वेश्चन नंबर 2. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 काय आहे. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिलाय. डिसाइड वेदर ए अँड बी आर इक्वल सेट, गिवन रिझन फॉर युअर आन्सर. उत्तराला कारण द्यायचं आहे. ए आणि बी समान आहे का बघा. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. क्वेश्चन नंबर 2. ए म्हणजे काय आहे, सम मूळ संख्या. मग हे सोडवत असताना पोरांनो लिस्टिंग मेथडचा वापर करा. यादी पद्धतीतच आपल्याला सगळे संच लिहायचे आहेत. यादी पद्धतीत लिहिल्याशिवाय आपल्याला नेमके घटक एलिमेंट्स कळत नाहीत. त्यामुळे यादी पद्धतीत सगळं रूपांतरित करा, कन्वर्ट करा. ए इज इक्वल टू सममूळ संख्या फक्त 2 आहे. 2 ला सममूळ संख्या असं म्हणलं जातं. आता बी च्या बाबतीत काय दिले तुम्हाला बघा. बी इज इक्वल टू एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. म्हणजे एक्स ची किंमत तुम्हाला कशी दिली आहे, 7x - 1 इज इक्वल टू 13. मग आपण -1 इकडे जर आणलं तर काय होईल बघा, 13 + 1 होईल. म्हणून 7x बरोबर 14 होईल. x बरोबर 14 भागिले 7 होईल. x बरोबर 7 दोन्ही 14. x म्हणजे काय सांगितलंय, तर बी संचातला x घटक आहे. तो कसा आहे, 7x - 1 बरोबर 13. मग 7x - 1 बरोबर 13 म्हणजे काय, तर 2. म्हणजे बी संचामध्ये 2 येते. बी संच निरीक्षण करा, ए संच निरीक्षण करा. मगाचंच उत्तर लिहा. दोन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आहे. इन बोथ सेट्स द एलिमेंट्स आर इक्वल और सेम, हेन्स 2 सेट्स आर इक्वल. म्हणून म्हणा संच ए समान संच बी. ओके, बघूया क्वेश्चन नंबर 3. खालीलपैकी कोणते रिक्त संच आहेत ते सकारण सांगा. विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स अँड वाय. आपल्याला रिझन पण द्यायचं आहे. बघा, यातला पहिला आहे क्वेश्चन नंबर 3. त्यातला पहिला आहे काय आहे बघा, ए. ए इज इक्वल टू ए सच दॅट. ए कसा सांगितलाय, ए ही 0 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. ए ही 0 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या.
म्हणजे ह्यात किती घटक येतात, यात येणारे घटक कोणते हे आपणाला समजणं गरजेचं आहे. काय सांगितलंय बघा, ए इज नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता स्मॉलर दॅन 0 अँड नॅचरल नंबर सांगितलंय, तर नॅचरल नंबर कसा आहे आपल्याकडे, नॅचरल नंबर आहे 1 2 3 4 डॉट 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 इनफायनाइट, अनंतापर्यंत हा नॅचरल नंबर आहे. आणि नॅचरल सेट हा 1 पासून सुरू होतोय, अनंतापर्यंत ह्यात अंक आहे. इथं आपणाला काय सांगितलंय, ए ही नॅचरल नंबर आहे आणि शून्यापेक्षा लहान आहे. शून्यापेक्षा लहान असणारी संख्या ह्यात आहे का, मग इथं म्हणायचं बट ए इज स्मॉलर दॅन 0. हे काय आहे, गिवन दिलंय आपणाला. ए नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0 म्हणायचं मराठी मीडियम, परंतु ए ही शून्यापेक्षा 0 आहे, शून्यापेक्षा लहान आहे, दिलंय आपणाला. आणि शून्यापेक्षा लहान असणं शक्यच नाही, नैसर्गिक संख्या संचातच नाही आहे, म्हणून शून्यापेक्षा लहान नसणारी संख्या नाही, म्हणून ए हा रिक्त संच आहे असेही लिहा, किंवा ए हा रिक्त संच आहे असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. ए इज नल सेट, एम्प्टी सेट. दुसरं बघूया आपण, यातलं बी काय सांगितलंय बघा, हा 1 झाला, हा 2. काय सांगितलंय बी, बी इज इक्वल टू एक्स, एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स ची व्हॅल्यू कशी आहे, तर या एक्सचा जर स्क्वेअर केला तर त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, 0. मग अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येचा वर्ग केल्यावर उत्तर 0 येते. आता त्या संख्येचा वर्ग केल्यावर उत्तर जर 0 येत असेल, उत्तर जर 0 येत असेल तर ती संख्या आपल्याला शोधायची आहे. मग अशी कोणती संख्या आहे, समजा आपण x वर्ग बरोबर 0 लिहिलं आणि याचं उत्तर आपण काढलं, बघा दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर x बरोबर किती झालं, 0. म्हणजे यात x ची व्हॅल्यू आली, म्हणजे b ची किंमत किती आली इथं, 0. मग ज्यार्थी b ची किंमत 0 आली त्यार्थी हा संच भरलेला आहे. 0 जरी असलं तर त्याला काय म्हणायचं आहे, रिक्त संच म्हणायचा आहे. त्याला काय म्हणायचं आहे, रिक्त संच म्हणायचा आहे. माफ करा, त्याला काय म्हणायचं आहे, रिक्त संच म्हणायचं नाही अर्थात, नाहीतर काय होणार, गोंधळ होऊन बसेल. 0 आहे म्हणून आपण काय म्हणणार, घटक नाही आहे, 0 म्हणजे घटक नाही असं आपण म्हणणार, पण म्हणता येणार नाही हा रिक्त संच नाही. काय म्हणा, हा रिक्त संच नाही आहे. एमटी दिसतंय का, नाही, म्हणून रिक्त संच नाही. चला बघूया आपला तिसरा आकडा यातला काय आहे. तिसरा बघा, क्वेश्चन नंबर 3 मधला 3, थर्ड काय आहे, सी इज इक्वल टू एक्स सच दॅट 5x minus 2 is equal to 0 and x belongs to n. x belongs to n. मग आहे असं आपण सगळं लिहूया इथे, बघूया काय होतंय. 5x वजा 2 बरोबर 0, 5x बरोबर 2, x बरोबर 2/5. पण x ची किंमत काय सांगितल्या, नैसर्गिक संख्या संचातली सांगितल्या. पण नैसर्गिक संख्या संचात हे आहे का, नैसर्गिक संख्या संच कसा आहे, तर n इज इक्वल टू 1 2 3 4 डॉट 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 अनंतापर्यंत पोहोचलाय. या संचात हा अंक दिसतोय का तुम्हाला, नाही दिसत. मग नाही दिसत म्हणजे सी मध्ये एकही अंक येणार नाही, म्हणून काय म्हणा, याला रिक्त संच म्हणा. सरळ म्हणा, सी हा रिक्त संच आहे, कारण 2/5 हे नैसर्गिक संख्या संचात येत नाही. 2/5 is not elements of natural number, hence given C set is null set. क्वेश्चन नंबर 4 कडे आपण जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 4,
काय सांगितलंय बघा, क्वेश्चन नंबर 4. बघा मित्रांनो, स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही. समजा स्क्रीनशॉट राहून गेला असेल तर पॉज करा आणि पॉज करून तुम्ही उत्तर लिहू शकता. क्वेश्चन नंबर 4 असा सांगितलंय तुम्हाला, राईट द रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट ऑर इनफायनाइट. यातला पहिला प्रश्न आहे, ए इज इक्वल टू, लिखाण करा, ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज, काय सांगितलंय, एक्स इज स्मॉलर दॅन 10 अँड एक्स इज नॅचरल नंबर. एक्स इज नॅचरल नंबर म्हणजे ह्या ए चं उत्तर काय येईल. नॅचरल नंबर सांगितलंय, नैसर्गिक संख्या सांगितलंय, 10 पेक्षा कशी सांगितल्या, लहान सांगितल्या, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 थांबलं. दीज एलिमेंट्स आर काउंटेबल अँड लिमिटेड. मग काय येईल इथं, म्हणून हा शांत संच आहे. काय म्हणा, हेन्स दिस इज शांत, फायनाइट. दिस इज फायनाइट सेट. चला पुढे बघूया. दुसरा दिलाय तुम्हाला, बी वाय. काय सांगितलंय बघा, दुसरा काय सांगितलाय, बी वाय. y is smaller than -1 and y is integer. आता इंटिजर कसा असतो संच, हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्या. तर इंटिजर डॉट 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 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. इकडे धन ऋण अंक, तिकडे धन अंक, शून्य सुद्धा ह्यामध्ये असतो. हा इंटिजर आहे, हा पूर्णांक संख्या संच आहे. मग y ची किंमत कशी सांगितली, इंटिजर. मग इथं कसं सांगितलंय बघा, y इज ग्रेटर, y इज स्मॉलर दॅन -2 -1 पेक्षा लहान असणारी संख्या कोणती आहे, -2 आहे, -3 -4. म्हणजे संच काय तयार झाला, मग संच काय तयार झाला, -2 -3 -4 -5 अनकाउंटेबल, अनलिमिटेड. मग काय म्हणता येईल ह्याला, दिस इज इनफायनाइट सेट. म्हणजे हा अनंत संच आहे. हा कसला सेट आहे, इनफायनाइट सेट. ओके, बघूया पुढचा प्रश्न. बघूया मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे, तिसरा. बघा तोंडी घेतो, C is equal to set of student of class 9 from your school. तुमच्या शाळेतल्या इयत्ता 9वीतल्या विद्यार्थ्यांचा संच. तुमच्या वर्गात किती मुलं आहेत, समजा 35 मुलांची नावं तुम्ही लिहायला गेला तर 36वा मुलगाच नाही तुमच्यात. म्हणजे कुठंतरी सेट संपलेला आहे, मर्यादा आली सेटला. म्हणून त्या सेटला कसला संच म्हणायचा आहे, करेक्ट, शांत संच म्हणायचा आहे. लिमिट आलंय, काउंटेबल आलंय, म्हणून त्याला शांत संच, फायनाइट सेट म्हणायचा आहे. त्याचबरोबर तोंडी घेतो बघा, चौथा प्रश्न आहे, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. तुमच्या गावातील लोकांचा संच, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता तुमच्या गावातले रहिवाशी, मग गावातले जे रहिवाशी आहेत, गावातले जे रहिवाशी आहेत, या गावातल्या रहिवाशांच्या बाबतीत आपणाला विचार करावा लागणार आहे. गावातले जे रहिवाशी आहेत, हे रहिवाशी मोजता येत आहेत का तुम्हाला, गावातले रहिवाशी तुम्हाला मोजता येत आहेत का. जर मोजता येत असतील तर आपण काय म्हणणार आहे, ह्याला शांत संच म्हणणार आहे. आणि जर मोजता येत नसतील तर आपण याला काय म्हणणार आहे, अनंत संच असं म्हणणार आहे. आता मित्रांनो, मग गावातले रहिवाशी कुठं ना कुठं तर संपतील. गावातले रहिवाशी कुठं ना कुठं तर मोजायचे संपतील. समजा तुमच्या गावाची लोकसंख्या 15,000 आहे, विश्वसंच तयार होईल. मग गावातले जे रहिवाशी आहेत, हे रहिवाशी तुम्ही मोजत गेला तर 15,000 पर्यंत कुठं तर येऊन तुम्ही थांबणार आहात. म्हणून ह्याला कसला संच म्हणायचा आहे, शांत संच म्हणायचा आहे. बघा पुढे सांगितलंय पाचवा, तुमच्या प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच, सेट ऑफ
ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. लॅबोरेटरी मधली उपकरणं जी आहे, तुमची शाळा फक्त त्या शाळेत उपकरणाला मोजायला सुरुवात केली तर इथपर्यंत आल्यावर उपकरणं संपणार आहेत का नाही, लिमिट राहणार आहे का नाही त्याला. म्हणून धिस इज ऑल्सो शांत संच, फायनाईट संच. पूर्ण संख्या संच, पूर्ण संख्या होल नंबर, 0 पासून सुरुवात होते 1 2 3 डॉट 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 अनंतापर्यंत. म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, इनफायनाईट सेट, अनंत संच. आणि 7वा आहे परिमेय संख्या संच. मित्रांनो, परिमेय संख्या संच सुद्धा आपण या सगळ्या संचांचाच समावेश ह्याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये पूर्णांक येतात, अपूर्णांक येतात, ऋणसंख्या येतात, धनसंख्या येतात. ह्या सगळ्या संख्या मिळून आपण परिमेय संख्या संच बनवतो. त्यामुळे परिमेय संख्या संच सुद्धा आपला कसला संच येणार आहे, अनंत संच येणार आहे. मित्रांनो, आपला 1.2 या ठिकाणी संपलेला आहे. माझं मार्गदर्शन तुम्हाला लक्षात येत असेल, समजत असेल असं मला वाटतं. माझा हा प्रभू मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला प्लेलिस्ट बघायची असेल तर ह्या यूट्यूब चॅनलवर माझा फोटो आणि प्रभू मॅथ्स हा शब्द तुम्हाला दिसतोय, त्या फोटोवर क्लिक करा. फोटोवर क्लिक केलं की तुम्हाला वरच्या बाजूला ऑल व्हिडिओज, प्लेलिस्ट, इथे त्या प्लेलिस्टवर टच केलं की तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. माझा चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या वर्गातील सर्व सवंगड्यांना पाठवायला विसरू नका. तुमच्या सर्व नातलगांना, सर्व जे इयत्ता 9वी मध्ये आहेत त्या सर्वांना तुम्ही पाठवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.